पुढची बातमी बघूयात। संघाच्या 100 वर्षांमध्ये मोहन भागवत यांचा काळ हा सर्वात परिवर्तनकारी होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचं कौतुक केलंय। मोहन भागवत यांच्या 75च्या निमित्तानं मोदींनी विशेष लेखही लिहिलाय। सातत्य आणि जुळवून घेणं या भागवतांच्या गुणांचं मोदींनी कौतुक केलंय। भागवतांनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारामध्ये आणल्याचं सुद्धा मोदी म्हणाले। तर पंतप्रधानांनी जो लेख लिहिला त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। सरसंघचालकांच्या जबाबदारीला मोहनजींनी व्याप्ती दिली आणि पूर्णपणे न्याय दिला। सातत्य आणि जुळवून घेणं हे दोन गुण मोहनजींनी त्यांच्या हृदयामध्ये जपलेले आणि त्यांच्या कार्यशैलीमध्ये आत्मसात केले। संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासामधील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी असल्याचं सुद्धा मोदींनी लिहिलंय। मोहनजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव, श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभलेली आहे। मजबूत आणि समृद्ध राष्ट्रासाठी स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णायक कृती आवश्यक आहे। मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहेत। अत्यंत व्यग्र वेळापत्रकामध्ये सुद्धा मोहनजी संगीत आणि गायन हे छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात। मोहनजी कित्येक भारतीय संगीत वाद्य वाजवण्यामध्ये पारंगत आहेत। मोहनजींची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते। मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत असंही त्यांनी लिहिलंय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।